नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी आपली सखी प्रज्ञा विरगळ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच आजही आपण एका खास आणि वेगळ्या अशा विषयावरती बोलणार आहोत आणि त्याला निमित्तही तसंच खास आहे. कारण का आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी. अण्णाभाऊ साठे एक असामान्य व्यक्तिमत्व. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय किंवा त्यांना आदरांजली दिल्याशिवाय आपल्या समाजाचा इतिहास किंवा असं म्हणू शकतो की लोकनाट्याचा इतिहास, तमाशाचा इतिहास, पोवाड्याचा इतिहास, मुंबईचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, संयुक्त चळवळीचा इतिहास किंबहुना महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. असं म्हणतात की लोकशाहीर हा महाराष्ट्राचा प्राण आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पोवाड्यांविषयी, या परंपरेविषयी जाज्वल्य अभिमान आहे आणि आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण विषय पाहूया. शाहीर परंपरेतील महिलांचं योगदान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे शाहीर कल्पनाताई माळी यांना. नमस्कार ताई, तुम्ही इथं आलात. कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर शाहीर अनिताताई खरात सुद्धा आलेल्या आहेत. ताई, तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. शाहीर कल्पनाताई माळी तब्बल 20 वर्षे पोवाडे आणि लोकगीत सादर करतात आणि माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या समोरही त्यांनी पोवाडा सादर केलेला आहे. आणि अनिताताई खरात बद्दल सांगायचं झालं तर लोकशाहीर भूषण या पदवीनं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि तब्बल 20 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मंडळी, तुम्हाला आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे, प्रश्न विचारायचे असतील तर आमचे नंबर याप्रमाणे आहेत: 24908050, 24988050. मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. आणि मंडळी, नेहमीप्रमाणेच एक छोटीशी विनंती: फोनवर जेव्हा तुम्ही आमच्याशी बोलणार तेव्हा आपला टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करा, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येईल आणि आपलं बोलणं जे आहे ते सलग होईल. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणून करा जिथं नेटवर्क उत्तम असेल आणि आसपास आवाज नसेल. आणखीन एक छोटीशी विनंती: आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे शाहिरी परंपरेतील महिलांचं योगदान. तर त्या हिशोबाने आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर आजचा हा आपला कार्यक्रम अधिकाधिक माहितीपूर्ण होईल. मंडळी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपल्या जनमानसामध्ये रूढ आहेतच. पण त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी जे लिखाण केलं आणि त्यातनं जी क्रांती घडली ही आपण जाणून आहोतच. परंतु त्यांनी लिहिताना समाज व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं केलं आणि मानवतावादाचे त्यांनी अनेकदा मूल्य सुद्धा जपली. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर सांगली गावातल्या वाटेगावी इथे भाऊ साठे आणि बालूबाई या अतिशय सामान्य घरामध्ये त्यांचा जन्म झाला. श्रमजीवी असं त्यांचं घर होतं, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व होतं एक झंझावाती. आणि त्याच गावातल्या सांगली जिल्ह्यातनं आपल्याकडे आलेल्या आहेत मॅडम. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊंच्या स्मृतीस मी अभिवादन करते आणि कल्पनाताईंना विचारते की शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे, तर काय सांगा? हां, तर प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला साहित्यरत्न शाहीर सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करणं गरजेचं आहे. आणि शाहिरी मानाचा मुजरा करून एक छोटंसं वंदन गीत मी आपणासमोर गाते. नक्की. शाहू फुले आणि बाबासाहेबांना, शाहू फुले आणि अण्णाभाऊंना करते मी वंदना. मानाचा घ्या मुजरा शाहिरी, विश्वव्यापी जनगणा. शाहू फुले आणि शिवरायांना, शाहू फुले आणि अण्णाभाऊंना करते मी वंदना. मानाचा घ्या मुजरा शाहिरी, विश्वव्यापी जनगणना. मानाचा घ्या मुजरा शाहिरी, विश्वव्यापी जनगणना. मानाचा घ्या मुजरा शाहिरी, विश्वव्यापी जनगणना.
वा, कार्यक्रमाची अतिशय मस्त अशी सुरुवात झालेली आहे. आणि अनिता मॅम, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की त्यांनी शाहिरीमध्ये तर त्यांनी खूप लिहिलेलं आहे, पण लावण्यांमध्ये सुद्धा त्यांनी आपलं कसब दाखवलेलं आहे. अनेक लावण्या त्यांनी लिहिल्या, हाताच्या मोजण्यावरती पण आहेत, पण त्यातल्या काही लावण्यांविषयी तुम्ही बोलाल का? काय केलं त्यांनी आणि कशी ती लावणी लोकांना भावली? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊंचं जे लिखाण होतं ते वास्तवदर्शी होतं. मग ते कथा असू दे, कादंबरी असू दे, संग्रह असू देत, कथासंग्रह असू देत किंवा लावणी असू दे, त्यांचं लिखाण जे होतं ना ते वास्तववादी होतं आणि त्यामुळं ते जास्त लोकांना रुचलं, भावलं. आणि आता आपल्याकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेली अशी त्यांची अजरामर लावणी जी आहे, माझी मैना गावावर राहिली. तर यामध्ये त्यांनी मुंबईत काम शोधण्यासाठी येणाऱ्या त्या एका तरुणाचं चित्र रेखाटलंय असं नाहीये मुळीच, बरं का. तर त्याच्यासोबत त्यांनी एक असं हे केलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तेच मुंबई महाराष्ट्राची व्हावी म्हणून माणूस झटत तरी होताच, पण मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी बेळगाव, कारवार कर्नाटकाला द्यावं लागलं आणि डांग उंबरगावासारखी 208 गावं आणि 50 कोटी रुपये गुजरातला द्यावे लागले. रूपक अलंकाराच्या हिशोबाने ते आलेलं आहे उल्लेख त्यांनी जो केलेला आहे. आणि तर हे सगळं त्यांनी त्यामध्ये ते लिहिलेलं आहे. तर फक्त आपल्याला म्हणजे हा भाग माहित नाही, आपल्याला 105 लोकांनी बलिदान दिलं एवढंच माहिती आहे, पण 21/11/55 ज्यावेळी पहिलं आंदोलन सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं, अख्खा मुंबईतला कामगार, शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गीय त्या 4.5 लाख लोक फाउंटनला आले होते. आणि त्या फाउंटनला जमलेल्या लोकांच्यावर जो गोळीबार झाला त्यामध्ये 15 लोक मृत्युमुखी पडले, 300हून अधिक जखमी झाले. त्याच्या सोबत ते जे जखमी लोक झाले, तो जो फाउंटनला जो झालेला लढाईचा जो जंग होता, तो जो होता अतिशय क्रूर. म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या 9 वर्षात भारत मातेला किंवा महाराष्ट्राला एवढं भयंकर थरार नाट्य अनुभवावं लागलं, हे फार भयंकर होतं, दुर्दैवी होतं. पण त्याला इलाज नव्हता, कारण आपल्याला मुंबई महाराष्ट्रात ठेवायची होती. पण याच्यानंतर पुन्हा काय झालं की पंतप्रधान नेहरूंनी 15 जानेवारीला जे नभोवाणीवरून घोषणा केली की मुंबई केंद्रशासित म्हणून ठरवली. कच्छला, गुजरातला दिलं आणि इकडे विदर्भ महाराष्ट्रात आला. पण आम्हाला मुंबईसह संयुक्तच महाराष्ट्र हवा होता ना. आणि मग 16 जानेवारी ते 23 जानेवारी 1956 या 7 दिवसात जे आंदोलन उभं राहिलं, त्या आंदोलनामध्ये 7 दिवसात मोरारजी देसाईंच्या सांगण्यावरून शूट टू किलचा हुकूम झाला. शूट टू किलचा हा हुकूम जो झाला, त्या हुकुमामध्ये जवळजवळ 7 दिवसात 442 वेळा गोळीबार झाले. त्यामध्ये 90 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यासोबतच शाळकरी मुलगा एक बंडू गोखले नावाचा, तो मुलगा शाळेतून येताना या फैरीमध्ये अचानक टिपला गेला. जाज्वल्य असा इतिहास, हो है ना, अंगावर काटा आणि पण तरी सुद्धा लोकरंजनासाठी एकदम लिखणीतनं त्यांनी लावणी लिहिली, तर ती तुम्ही गाऊन दाखवाल का? आणि या ही जे दिलेलं आहे दुसऱ्याला, म्हणजे गुजरात किंवा कर्नाटकाला जे दिलेलं आहे, ते अण्णाभाऊ म्हणतात की माझी मैना गावावर राहिली. हा तो म्हणजे रूपक अलंकार वापरलेला आहे त्यांनी. तर मी तुम्हाला ती ऐकवते लावणी. नक्की. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत तुम्ही पुरुषांनी गायलेल्या लावण्या ऐकलेल्या आहेत की माझी मैना गावावर राहिली वगैरे. आज एक स्त्री आणि हा इतिहास घडतोय, ही पहिलीच वेळ, आणि सह्याद्री वाहिनीनं माझ्यापर्यंत हे आव्हान ठेवलेलं आहे. ते मी कितपत स्वीकारायलंय आणि ते कितपत यशस्वी झाले हे तुम्ही मला सांगायचंय. माझी मैना माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली.
ओतीव बांधा रंगवाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, काठी आंधळ्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण, तिच्या गुणांची छक्कड मी गायली, तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या गायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती भल्या पहाटेची आणि बांधा बांध झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची, गावंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी वजर टीका, गळ्यात माळ पुतळ्यांची, हो कानात गोखर पायात मासुळ्या, हो कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात इळा नाकात नथ सर्जाची, पण उमली नाही कळली तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली मुंबईची, मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हुरुसली डोळ्यात नाही हसली गालात, मैना खचली मनात, ती हुरुसली डोळ्यात नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या गायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. वा, अतिशय सुंदर. आणि त्यातले प्रत्येक अलंकार तुम्ही बघू शकता की त्यांची जी जीवाची घालमेल आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने त्या लावणीतनं आलेली आहे. त्यांनी मांडलेली आहे. आपण आता बघतो की एका क्लिकसरशी सगळ्या माहिती आपल्या समोर येतात, परंतु पूर्वी जर आपण ऐतिहासिक संदर्भ पाहिले गेले तर अशी सिच्युएशन तेव्हा नव्हती, अशी परिस्थिती तेव्हा नव्हती. तेव्हा शिवाजी महाराजांचा किंवा आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांचा इतिहास जो आहे, त्यांचा पुरुषार्थ आहे, तो लोकांपर्यंत कसा पोहोचला असेल तर पोवाड्याच्या माध्यमातून. पोवाड म्हणजे स्तुती आणि कालपरत्वे, त्याचाच रूपांतर झालं पोवाड्यामध्ये. तर हे जे ऐतिहासिक संदर्भ जे आपल्याला पोवाड्यात मिळतात, किंवा असं म्हणू शकता की पोवाडा ऐतिहासिक संदर्भ देतो, तर त्याच्याविषयी कल्पनाताई तुम्ही काय सांगाल? हां, तर पोवाड्याचा संदर्भ म्हणजे हा शिवकालापासून सुरू झालेला आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि हा वधाचा प्रसंग शाहीर अज्ञानदासांनी दरबारामध्ये जिजाऊ माऊलींच्या समोर हा वधाचा प्रसंग गाऊन दाखवला, आणि याच वेळी त्या शाहिरांचा सन्मान त्या दरबारामध्ये झाला, आणि जिजाऊ मासाहेबांनी त्या शाहिरांना बसायला काठीवाडी घोडा आणि हातामध्ये सोन्याचा तोडा देऊन तो सन्मान केला. ही शिवकालापासून चालत आलेली आपली शाहिरी परंपरा. नक्कीच एक आता आपण उल्लेख केलेलाच आहे, तर एक पोवाडा नक्कीच गाऊन दाखवाल. ओके. शाहिरा गाणं गा छान पेल्यामुळे त्याला यावं अवसान. मर्दानी पोवाडे फक्त मर्दानी गायचे नसतात, ती एक तुमच्या माझ्यासारखी महिलाही गाऊ शकते. याचं जिवंत उदाहरण आपण इतिहासामध्ये अनुभवलेलं आहे. जर का आमच्या जिजाई जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला शिवबा कळले नसते, भीमाई जन्माला आल्या नसत्या तर बाबासाहेब कळले नसते. याच्यासाठीच आमचा हा शिवकालीन इतिहास मांडण्याची आज गरज आमच्या या समाजाला आहे. आणि तो माझा छत्रपतींचा महाराष्ट्र, तो माझा छत्रपती शिवाजी राजा कसा होता म्हणाल?
धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गादा मुजरायो माझा नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूला सदा रडवी मुलुक मिळवून झेल चढवी हाजीर हाजीर अहो कसं जगावं शिकवलं ते छत्रपती शिवाजी राजांनी आणि कसं मरावं शिकवलं ते माझ्या छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी. हा आपला इतिहास आणि ही आपली परंपरा कशी म्हणाल घडविला ज्याने इतिहास दक्षिण देशात महाराष्ट्रात धन्य शिव छत्रपती अवतार जिजाऊ माता धन्य होणार धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन येत आहे. भरत वाव्हाळ बोलतायत. नमस्कार भरतजी, बोला. नमस्कार भरतजी, बोला. हॅलो हॅलो हा. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रथम आपल्या सखी संगतीमध्ये आज ज्या महिला शायरी आल्या आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला खूप खूप मनोरंजन केलं आणि खूप चांगलं शायरीचं आमच्यापुढे सज्ज केलं. खरोखर त्यांचं खूप अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की शायरी कलेच्या माध्यमातून आपल्याला भरपूर प्रसिद्धी मिळालेला आहे आणि शहरी भागातच काय पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही आपली शायरी पोहोचलेली आहे. त्याचा अनेक लोक आनंद घेत असतात. त्याचबरोबर ही शायरीच्या परंपरेत येण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन कसं मिळालं, काही आपल्या घराण्यापासून जी परंपरा आहे यावर प्रकाश टाळावा. आणि दुसरी गोष्ट अशी की ही शायरी शिकण्यासाठी जर काही एखादं व्यासपीठ आपल्या राज्यामध्ये आहे का किंवा याच्यासाठी काय महाराष्ट्र शासन काही योगदान देतं का यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद, तुम्ही फोन केला. प्रोत्साहन कसं मिळतं ह्या कलेकडे येण्यासाठी, तर अनिताताई काय सांगाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरातून मला कलेचा वारसा जरी असला तरी सुद्धा माझे वडील शाहीर नव्हते. ते एक तमाशा कलावंत होते आणि माझी आई देवदासी होती. आणि त्या काळात कलेला एवढा स्कोप, म्हणजे शाहिरी कलेला स्कोप एवढा असा नव्हताच. पण त्यावेळी त्यांचे मित्र जे होते बापूराव विभूते बुधगावकर आणि अंबुदेवी बुधगावकर यांच्या सहवासाने त्यांचे पोवाडे ऐकून वगैरे मला ते शिकण्याची इच्छा झाली. आणि मग घरातून मला वडिलांनी सांगितलं, खरं तर मी त्यांच्याकडून हट्टाने जवळजवळ 6-7 वर्ष हट्टाने मी त्यांच्याकडून ते परवानगी मिळवली. कारण माझे वडील मला या क्षेत्रात यायला नाही म्हणत होते. त्यांची इच्छा होती की मी वकिली करावी, खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. पण मला या क्षेत्रात यायचं होतं आणि मग मी या क्षेत्रात आले. आणि त्यानंतर मग माझ्या भावांनी म्हणा आणि माझ्या सासरच्या मंडळींनी, माझ्या पतींनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि माझे जसे कार्यक्रम होत गेले तसं मला समाजातून प्रोत्साहन तर मिळत गेलं. पण सगळ्यात मोठी गोष्ट होती ती म्हणजे आर्थिक स्वावलंबन नव्हतं. अच्छा. कारण असं की शाहिराकडे खूपच तोकडं मानधन असतं आणि या तोकड्या मानधनामध्ये त्याला सगळा जम बसवावा लागतो. आणि तशा परिस्थितीमध्ये मी माझी शाहिरी सुरू केली. मी कुठल्याही परिस्थितीला कधीच आजपर्यंत हार मानलेली नाही. प्रत्येक गोष्ट पराजय जरी आला तरी सुद्धा मी म्हणत असते की मी ही यशाची अजून एक पायरी पुढे गेले. असा तो माझा प्रवास होता. नक्की, अतिशय प्रेरणा देणारा असा तुमचा प्रवास आहे. समाजातून मला खूप लोकांचं सहकार्य मिळालं. पण तितकंच काही लोक असंही म्हणाले की शाहीर आता म्हणजे बोलू नये तो शब्द, पण शाहीर म्हणजे कुत्र्याच्या छत्रीसारखे गल्लोगल्ली उगवायला लागले असंही काही लोकांनी बोलून पण कसं आहे ना की बोलणारे दोन्ही बाजूनी बोलतात. तर मला नाही वाईट वाटलं त्यांचं. मला उलट समाधान वाटलं की अरे मी कुठेतरी काहीतरी कमवायला लागले, म्हणजे कुठेतरी लोकांना जलस होत. निंदकाचे घर असावे शेजारी. नक्की. आणि म्हणून मला अभिमान वाटला. आपण कल्पना मॅम यांचा पण प्रवास जाणून घेऊया. मॅम, तुम्ही काय सांगाल? मी सांगेन माझ्या या प्रवासाबद्दल. माझ्या घरामध्ये म्हणजे माहेरी मला कोणत्याही कलेचा वारसा नाहीये. परंतु ज्यावेळी
1995 साली माझं लग्न झालं आणि माझे पती, आता मिस्टर म्हणण्यापेक्षा आपण पती म्हणूया, माझे पती शाहीर सम्राट देवानंद माळी यांना जो कलेचा वारसा मिळाला तो शाहीर सम्राट, शाहीर तिलक, शाहीर विशारद बापूराव विभूते, क्रांती शाहीर दीक्षित यांच्याकडून. आणि हे शाहिरी करतायतच, पण याचबरोबर मी यांना साथ देण्यासाठी, झिलकऱ्याची साथ देण्यासाठी मी यांना मदत करत होते. पण यावेळी असं वाटू लागलं की किंबहुना आपल्याला या समाजासाठी दुसरं दान काही नाही देता आलं तर किंबहुना आपण या शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून एवढी प्रेरणा घ्यावी की आपण स्वतः हातामध्ये हा ढप घेऊन आपण स्वतः एक महिला शाहीर म्हणून ह्या समाजासाठी, या मातीसाठी आपण काहीतरी द्यावं, हीच प्रेरणा मला त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली. मिळाली. पण आता असं झालेलं आहे की तुम्ही प्रेरणास्थानी आहात. आपल्याला आणखीन एक तज्ज्ञ आपल्याशी दूरध्वनी क्रमांकाद्वारे बोलत आहेत. साई शाहीर किशोर सासवडे शिर्डीहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार किशोरजी, बोला. नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे शाहिरी परंपरेतील महिलांचं योगदान. तर तुम्ही याविषयी काय सांगू शकाल सर? माझं प्रथमतः असे सह्याद्री वाणीला मी धन्यवाद देतो की आपण नेहमी लोक कलावंताचा सन्मान करत आलात. आज जेवढे कलाकार चमकतात, लोक कलावंत असतील किंवा मोठे स्टार असतील, ते केवळ सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने त्यांच्यावर टाकलेला प्रकाश, त्याबद्दल मी प्रथमतः सह्याद्री वाहिनीला धन्यवाद देतो. आणि शाहिरी पोवाड्याबद्दल जर बोलायचं झालं तर शाहिरी पोवाडा म्हणजे हा हृदयाला स्पर्श करणारं काव्य आहे आणि ते काव्य ज्या ज्या शाहिरांनी आज जपून ठेवलंय त्यांनाही माझा धन्यवाद आहे. मला एकच सांगायचं आहे की परमेश्वरांनी जी आवाजाची देणगी दिलेली आहे ती देणगी आज जे दुर्मिळ शाहीर आहेत ते जपून ठेवतात आणि त्या कलेचा सन्मान आणि बहुमान करून ती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. आज प्रत्येक कलेची मेमिक्री करता येते, प्रत्येक कला ही मेमिक्रीद्वारे सादर करता येते, पण पोवाड्याला ही मेहनत लागते आणि ते मेहनतीनेच लोकांसमोर घेऊन जावं लागते. कारण मुळात हा पोवाडा जो आहे हा शाहिराच्या अंगात भिनलेला असतो आणि तो भिनलेला एक पात्री प्रयोग म्हणजे नाट्य प्रयोग तो एक जनतेला समाधान देणारा असतो. तो जनतेचं सुखदुःख त्या पोवाड्यातून शाहीर मांडण्याचा प्रयत्न करतो. किशोरजी, आपल्याकडे स्टुडिओमध्ये यावेळी कल्पनाताई आहेत, त्या एक महिला शाहीर आहेत आणि त्याचबरोबर अनिताताई सुद्धा आहेत. तर कल्पनाताई तुमच्याशी बोलू इच्छितात मॅम. नमस्कार शाहीर. हो नमस्ते. या महिला शाहिराचा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा. तुम्ही जे आता आमच्यासाठीच जे काय बोललात ते अतियोग्य, शाहिरीबद्दलही जे बोललात ते अगदी अगदी पराकाष्ठाचं सत्य आहे. कारण शाहिरी ही उपजत जरी असली किंबहुना स्फूर्ती देणारी असली तर ती बेंबीच्या देठापासून गावी लागते. म्हणजे शाहिराला एका बाजूला नाट्यप्रयोग आणि दुसऱ्या बाजूला शाहीर असं दोन्हीचा मिलाप करून शाहिरी गावी लागते. आणि तुम्ही जे हे आम्हाला मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं आम्ही शतशः ऋणी आहोत. ओके. आणि त्याचबरोबर अनिताताई सुद्धा आहेत. तर अनिताताई सुद्धा तब्बल 20 वर्ष पोवाडे गात आहेत, तर त्यांचा अनुभव पण त्या इथे सांगू इच्छितात. माझे अनुभव वाईट जसे आहेत त्याच्यापेक्षा चांगले, कारण माणसांनी नेहमी चांगलं लक्षात ठेवावं. कारण समोरचा माणूस आपल्याला प्रत्येक वेळी काही चुकीचं सांगत नाही, तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. असं एक मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर त्याचं कुणीच काही त्याला म्हणजे हे करू शकत नाही. आणि या वादळामध्ये कितीही पाश्चिमात्यांचं वारं वाहू दे, काहीही होऊ दे, त्यामध्ये आपलं लोककला प्रकार हे असेच टिकून राहतील आणि ते राहणारच. पण त्यामध्ये आपल्या सर्वांना मेहनत करावी लागते. स्वतःचं कसब दाखवण्यासाठी अभ्यास करावा लागतो, लिहावं लागतं, ऐकावं लागतं दुसऱ्याचं. हे सगळं जे आहे ते करावं लागतं. त्याबद्दल मला म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं तुमचं सुरुवातीलाच ऐकलं की तुम्ही शाहीर आहात आणि अतिशय पराकाष्ठेनं तुम्ही या म्हणजे आजच्या या मुक्कामपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. तर मला तुमची शाहिरी ऐकायची आहे, कारण तुम्ही अहमदनगर शिर्डीहून बोलताय आणि आज रोज आम्हाला लोक ऐकतातच. पण या ठिकाणी किशोरजी एक इच्छा आहे आमची की तुम्ही गावं. एक थोडस या ठिकाणी मी सेवा करतो बाबांची, त्याच थोडस 2 कोडी तुम्हाला मी ऐकून दाखवतो. नक्कीच. हो नक्की नक्की. धन्य धन्य साऱ्या जगतात, धन्य धन्य साऱ्या जगतात, शिर्डी क्षेत्रात
साई हा परब्रह्म अवतार झाला करण्या भक्त उद्धार असा हा त्रिमूर्ती अवतार जी 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 प्रगट झाला शिर्डीला सांगा आम्हाला गावकऱ्यांनी प्रश्न जेव्हा केला गुरुचा महिमा याच स्थानाला जी 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 आनंद झाला सर्वाला जाळून उद गुरुस्थानी ठेविला माता योग्या चरणी रजी जी जी. धन्यवाद किशोरजी, खूप तुम्ही सुंदर, इतकं तुमचा आवाज छान छान आमच्या आहे. समोर हा पोवाडा सादर केला. तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीचे आपण काही विचार जाणून घेऊया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आजची पुण्यतिथी आणि समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण. असे हे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर. आणि ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो की दफावरची थाप आणि शाहिराच्या कंठातली आरोळी जेव्हा ती येते बाहेर तेव्हा समाज प्रबोधन होतं आणि ती थेट ऐकणाऱ्याच्या हृदयावरती परिणाम करते. परंतु आपण शाहिरी परंपरा बघितली तर ह्याच्यामध्ये पुरुष शाहीर यांची एक मोठी नामावली समोर येते. म्हणजे शाहीर अमर शेख आहेत किंवा शाहीर पठ्ठे बापूराव, दना गवाणकर शाहीर. परंतु जर महिलांचा सहभाग आपण बघितला किंवा त्यांची नामावली आहे तर ती तितकी प्रामुख्याने दिसत नाही. तर कल्पनाताई, तुम्ही ह्याच्याविषयी काय सांगाल की स्त्रिया शाहिरी परंपरेमध्ये कोणत्या आणि कशा पद्धतीने आल्या आणि त्यांचा प्रवास? ओके, आपण या शाहिरी परंपरेमध्ये बघितलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे तर नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यायलाच हवं. त्याच्यामध्ये शाहीर गवाणकर असतील, आमचे शाहीर बापूसाहेब विभूते असतील, क्रांती शाहीर दीक्षित असतील, विठ्ठल उमप असतील, अशी कितीतरी नावं आहेत की आज समाजाच्या जनमनापर्यंत ती भिडलेली आहेत. पण याच्याबरोबर स्त्रियांचाही छोटासा वाटा याच्यामध्ये होता. आमच्या इकडच्या बुधगावच्या शाहीर अंबुदेवी बुधगावकर, विदर्भातल्या शाहीर अनुसायाबाई शिंदे. आणि या लोककलेबद्दल बोलायचं झालं तर या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक लोककलांनी जन्म घेतलेला आहे. याच्यामध्ये शाहिरी असेल, गोंधळ असेल, भारुड असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल. याचबरोबर भारुडामध्ये सुद्धा आपल्या पंढरपूरच्या चंदाताई तिवाडी, औरंगाबादच्या मीराताई उमप याने भारुडामध्ये विख्यात आहेत त्या. पण शाहिरी परंपरेमध्ये हा डप वाजवून शाहिरी गाणाऱ्या महिला थोड्याशा कमीच आहेत. आता मी पाहते की तुम्ही आहात, गेली अनिताताई. 20 वर्ष अनिताताई आहेत. तर अनिताताई, मला तुम्हाला विचारायचं की स्त्रियांचा सहभाग वाढतोय हे आपण नक्कीच मान्य केलं पाहिजे. म्हणजे मोठं प्रमाण नाहीये पण आहे. तर स्त्रियांचा हा जो प्रवास आहे किंवा ह्यांचा सहभागी होणं, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोक एक्सेप्ट करतात का? आणि जर त्यांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह असेल तर ते कशा पद्धतीने? लोक नक्कीच एक्सेप्ट करतायत त्यांना, पण सहभाग महिलांचा कमी एवढ्याचसाठी आहे की अजूनही आपण आपलं संविधान वाचलेलं नाही आणि म्हणजे स्त्रियांच्याच मनावर पूर्णपणे ते बिंबलेलं नाहीये की स्त्री पुरुष समानता म्हणजे काय. म्हणजे कसं, स्त्रीला एखादा छंद जोपासायचा, एक नोकरी करायची, तर तिला घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. पण पुरुषावर तसं बंधन नाही. तर ही सामाजिक विषमता थोडीशी अजून बदलायला हवी आहे. तोपर्यंत खऱ्या अर्थानं म्हणता येणार नाही की आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आहे किंवा मग, आणि त्याशिवाय महिला यामध्ये भरपूर समाविष्ट होऊ शकणार नाहीत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सगळ्याच गोष्टी महिलांनी सुरुवात केलेल्या आहेत. पण आपल्याला हे माहित नाही की लावणी किंवा शेतीचं संशोधन हे सुद्धा स्त्रियांनी केलेलं आहे. आदी मानव शिवमानव वस्ती करून राहायला लागला त्यावेळी लावणीचा शोध लागला. त्या महिला जे काम करायच्या, कष्ट करायच्या, त्यातून त्यांनी ते सहज तोंडात त्यांच्या आली. त्याला एक लावणीचं स्वरूप मांडलं गेलं लोकांनी आणि तीच लावणी झाली. पुढे ही लावणी गोंधळी गायला लागले. ज्या म्हणजे गण माता होत्या, म्हणजे ज्येष्ठा, भवानी, निवृत्ती, मूळमाया, आदिमाया यांना एक देवता स्वरूप मानून त्यांच्या समोर गोंधळ घालायचे. ते गोंधळी लोक हे जे लावणी आहे ते गायला लागले आणि मग त्यामध्ये एकत्र ते सगळं होऊन त्याचा पुढे आपल्या शिवकालीन इतिहासापर्यंत पोवाडा झाला. पण तेव्हा संदर्भ नाहीयेत की स्त्रिया सादर नव्हत्या. त्यावेळी काय होतं की त्यावेळी स्त्रिया नव्हत्या, कारण त्यावेळी महिलांना फारच म्हणजे
हे होतं की 4 भिंतीच्या आतमध्येच त्यांचं सगळं विश्व मांडलं जायचं. त्यामुळं त्यावेळी महिला नव्हत्या, पण आता महिला समाविष्ट झाल्यात. म्हणजे अगदी अलीकडच्या काळात फार तर मला म्हणावं असं वाटतं की स्वातंत्र्याच्या एक 10 दशकं अगोदर एवढंच, त्याच्यानंतर काही नाही. पण त्याच्यानंतर ज्या महिला आल्या त्याही फक्त साथीला म्हणून आल्या, पण त्यांचं योगदान फार मोलाचं आणि महत्वाचं एवढ्यासाठी की आता आपण बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे, ज्यांनी 250 तास एक सलग पोवाडे गायचा विक्रम केला आणि 210 तास कीर्तन गायचा विक्रम केला, त्यांच्या साथीला ज्या लेडीज होत्या, तो जर आवाज आपण बाजूला केला तर आपल्याला तो पोवाडा कसा वाटेल? नक्कीच. म्हणजे स्त्रियांचं महत्त्व पूर्णत्व त्याला ते येणार नाही. कारण त्यामुळं स्त्री ही शाहिराच्या पाठीमागं ज्या होत्या, ज्या टाळ वाजवू दे, झील करू दे, साथीला त्या आधीपासूनच होत्या, साथीला आधीपासून डफ घेऊन आता त्या सादर पण पण हे प्रबोधन आपल्याला पाहायचं झालं तर जुन्या काळापासून आहे. जात्यावरच्या ओव्या गायला जातात. आता ते जातं आपल्याला माहित नाही, कारण जातं ते जातो. आता ज्या जुन्या काळातल्या आमच्या स्त्रिया, आमच्या आजी सांगायच्या आम्हाला की जात्यावरच्या ओव्या गायच्या, यातून सुद्धा एक प्रबोधन असायचं की मुलीनं नांदाय गेल्यानंतर सासरी कसं वागायचं, भावानं बहिणीशी कसं वागायचं, आई वडिलांचं प्रेम, मुला मुलीचं प्रेम, हे त्याच्यातून हे समाजापर्यंत आणि हे मांडलं जायचं. पुढच्या पिढीपर्यंत पण तसंच ते लिखित राहिलं नाही. त्या जुन्या महिलांनाही आपल्याला शाहीरच म्हणावं लागेल. नक्की. कारण त्या प्रबोधनाचं माध्यम होतं. जात्यावरची ओवी ते प्रबोधनाचं माध्यम होतं. कार्यक्रमात पुढचा फोन येत आहे. डॉक्टर वीस महाजन तासगाव सांगलीतनं बोलतायत. नमस्कार डॉक्टर, बोला. हा नमस्ते, मी डॉक्टर वीस महाजन बोलते. हा बोला. की श्रमजीवीच्या नागशेषावर पृथ्वी आधारलेली आहे असं अण्णाभाऊ साठेने म्हटलेलं होतं. तर त्यांची वैचारिक बैठक काय होती आणि ते आस्तिक होते का नास्तिक होते यावर जरा प्रकाश टाकावा. याबद्दल आपलं मत काय ते सांगावं. ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही प्रश्न विचारलात. कल्पनाताई, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक बैठक कशी होती, त्यांनी कशा पद्धतीने लिखाण केलं आणि शाहिरी पोवाडे जे त्यांनी लिहिले किंवा लावण्या लिहिल्या तर त्याच्यात त्यांची विचारधारा काय होती? शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या लिखाणाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं लिखाण हे वास्तववादी होतं, पुरोगामी विचाराचं होतं, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारं होतं. आणि आपला हा जो काय समाज, आपला हा वंचित समाज आहे, याला उपेक्षित समाज होता, हा उपेक्षित समाज होता, याला त्यांनी तो जवळून पाहिलेला होता, त्यांनी ते आयुष्य जगलेलं होतं आणि त्यांना हे प्रेरणा देणारं शाहिरी म्हणजे आमच्या अण्णाभाऊ साठेंची शाहिरी. म्हणजे त्यांचं तुम्ही लिखाण वाचलं तर आपण असं बोलू शकतो की अनुभव संपन्न, त्यांनी एक्सपिरियन्स केलं, त्यांनी अनुभवलं, वास्तव्य, मग ते लिहिलं. ते अण्णाभाऊ साठे म्हणायचे की ही धरती शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून, ही धरती शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून शेतकरी, कष्टकरी, कामकरी या लोकांच्या तळ हातावरती तरलेली आहे. हे त्यांचं ब्रीद वाक्य. आता तुम्ही आता पण उल्लेख केला की त्यांचे पुरोगामी विचार होते, तर पोवाड्यांमध्ये आपण पाहायला गेलं तर असेच पुरोगामी विचार लोकांपर्यंत जातात, कारण का लोकांना, समाजाला कुठेतरी प्रबोधनाची दिशा मिळाली. तर असा एखादा पोवाडा तुम्ही गाऊन दाखवू शकता? हो. कारण कसं आजचा शाहीर तोच आहे, पण पोवाडा तोच आहे, पण याच्यातील विषय बदलला. कारण आज समाजामध्ये आपण पाहतोय की सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते. याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येसारखा विषय घ्या, व्यसनमुक्तीसारखा विषय घ्या, आणि आपल्या जलसंधारणासारखा विषय घ्या, पाणी अडवा, पाणी जिरवा हा विषय, किंबहुना आपल्या पर्यावरण रक्षणाचा विषय, हे जे काय आम्हाला हे विषय आपल्या समोर येतात, समाजाच्या समोर येतात, आणि हे जर का आपल्याला प्रभावीपणे समाजापुढे मांडायचे असतील किंबहुना पोवाड्यातून मांडायचे असतील तर याच्यासाठी शाहिराला येतात जीव ओतून आपलं सादरीकरण करावं लागतं. आणि याच्यासाठीच एक व्यसनमुक्ती, आमच्या युवकांनी व्यसनमुक्त राहावं याच्यासाठी शाहीर दीक्षितांनी एक छोटासा पटका लिहिला, तो मी आपल्याला सादर करून दाखवते. बहुमोलाची गोष्ट सांगते बर का मंडळी, बहुमोलाची गोष्ट सांगते, राग तयाचा धरू नको,
राग तयाचा धरू नको, अरे जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, दिली जरी तंबाखू तरी ती तोंडामध्ये टाकू नको, तोंडामध्ये टाकू नको, तोंडामध्ये टाकू नको, तंबाखू तगडून मंथन, तंबाखू तगडून मंथन कर्करोगाला देऊ नको, हे, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, शाहीर दीक्षित विनवी सकला त्याची चेष्टा करू नको, त्याची चेष्टा करू नको, त्याची चेष्टा करू नको, शाहीर माळी हा गाते फटका, शाहीर माळी हा गाते फटका, तिकडं दुर्लक्ष करू नको, हे, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको, जीवनात या सुख हवे तर व्यसनाजवळी जाऊ नको. वा, अतिशय समर्पक काळानुरूप अशी ही गोष्ट, पण जेव्हा पोवाड्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा ती नक्कीच इफेक्टिव्ह असते, तितकाच प्रभाव तिचा पडत असतो. आणि ताई, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की तुम्ही भारतभर दौरे करता, महाराष्ट्रामध्ये दौरे करता, तुम्हाला कोणता फरक जाणवतो लोकांच्या प्रतिसादामध्ये किंवा कशा पद्धतीनं तुमचे अनुभव काय आहेत, काय सांगा? आता महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं तर थोडासा भाषेचा प्रॉब्लेम येतो. आणि भाषेचा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या लोककला ह्या महाराष्ट्रापेक्षा बाहेर खूप आवडीने लोक पाहतात, खूप म्हणजे खूप आवडीनं पाहतात. आणि त्यामध्ये त्यांना म्हणजे पोवाडा जरी असेल तर तो ऐकून त्यांना म्हणजे खरोखर अंगामध्ये संचारल्यासारखं होतं. आणि किंबहुना एक जर कार्यक्रम झाला तर त्याच्या बदल्यात म्हणजे परत अजून एक्स्ट्रा कार्यक्रम खूप येतात. म्हणजे बाहेरच्या लोकांना खूप आवडतं. थोडासा भाषेचा प्रॉब्लेम येत असला तरी सुद्धा कलेला समजून भाषा घेतात लोकं. नसते, आणि संवेदना असते आणि ती पोहोचते. अगदी बरोबर. ती पोहोचते लोकांच्या पर्यंत. म्हणजे कसं शाहिराच्या शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरचा जो अभिनय आहे तिथून तो वीररस त्या हा, लोकांच्या पोहोचतो, पर्यंत पोहोचतोच तो. किंबहुना आपल्याला असंही सांगता येईल की आम्ही ज्या आपला हा मुलूक सोडून आपण परराज्यामध्ये ज्यावेळी आपण कार्यक्रमासाठी जातो तिथं वेगवेगळ्या राज्यातून लोककलाकार आलेले असतात. ते आपापल्या परीनं लोककला सादर करत असतात. आपल्या महाराष्ट्रातील ही आपली शाहिरी लोककला. समजा आपण आपला पोवाड्याचा जो ध्रुवपद असेल, अंतरा असेल, हा आपण मराठीतून गायला आणि त्याचं जे रूपांतर असतं, त्याचं गद्याचं रूपांतर असतं ते आपण हिंदीतून सांगू शकतो. अच्छा. हा, ऐकून आणि घेतात ते किंबहुना लोकं. त्याचा भावार्थ लोकांना भावार्थ त्यांच्या लोकांच्या भाषेमध्ये आपण पोहोचतो. सांगू शकतो. आणि किंबहुना त्यांचे दुभाषिक सुद्धा असतात, ते त्यांना हे अनुवाद त्यांच्या भाषेतून सांगू शकतात. सांगतात. आता आपण एक झाशीच्या राणीचं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये आपण बोलू शकतो की झाशीच्या राणीनं त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याला काय सांगितलं, ठणकावून सांगितलं, मेरी झाशी मैं नहीं दूंगी, मेरी झाशी मैं नहीं दूंगी. वाह, हे इतकं जरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी आणि हा डायलॉग परफेक्ट आहे लोकांच्या. हा. जरी इंग्रज जरी असले ना समोर तरी सुद्धा त्यांना कळतं, कारण हा फेमस आहे डायलॉग. ते नाही, आणि- समजतं लोकांपर्यंत हो. पोहोचतं की त्याचा बाबा संदर्भ लागतो संदर्भ सगळ्या. लागतो की काय संदर्भ म्हणायचं या नक्की. पोवाड्यात. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. अक्षय तासगाव सांगलीतनं बोलतायत. नमस्कार अक्षयजी, बोला. नमस्ते मॅडम. हा, बोला. मी प्रश्न विचारतो इच्छितो. म्हणजे काय माहितीये का, माझी लहान मुलगी आहे, त्यांना माझं पॉवर शिवायला असं मत आहे. पण आता समोर जे आपल्यावर सह्याद्री वाहिनीवर महिला शहर आलेले आहेत तेव्हा त्यांना मला असं विचारायचं आहे की तुम्हाला व्यासपीठ मिळतं का? म्हणजे ज्या प्रकारे आता गावाकडे आमच्याकडे गणपतीचे जयंतीला कार्यक्रम असतात, गणेश उत्सवाचे कार्यक्रम असतात, नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम असतात, तर अशा प्रकारे व्यासपीठ गाव लेवलला तुम्हाला मिळतं का? असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. नक्कीच अक्षयजी, थँक्यू. तुम्ही फोन केलात. तर आता आपली लोककला आहे तुम्ही म्हटलात, पण तुम्हाला जेव्हा कार्यक्रम मिळतात किंवा आपली कला सादर करण्यासाठी तुम्हाला संधी कशी उपलब्ध होते, काय सांगाल मॅम?
या नवरात्र उत्सवातून तर मिळतेच, गणेशोत्सवातून मिळतेच. शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं राज्य सरकार आणि केंद्र शासन ज्या ज्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं, तर एक लाईव्ह शो म्हणजे समाजापर्यंत डायरेक्टली पोहोचून त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती देणारा एक शाहिरी कार्यक्रम म्हणा किंवा अशी बरीच पथनाट्य किंवा आपले शाहिरी प्रोग्राम्स किंवा त्यामध्ये लोकनाट्य आहेत, जादूगार आहेत, बरेच लोककला प्रकार आहेत. त्या सगळ्यांच्यासाठी आपलं राज्य शासन आणि केंद्र शासन काही कार्यशाळा घेऊन त्यामध्ये माहिती देऊन त्यांच्या परीक्षा घेऊन ते कार्यक्रम आम्हाला देतात आणि मग आम्ही ते फील्डवर जाऊन ते राबवू शकतो. अच्छा, म्हणजे ग्रासरूट वरती तुम्ही ऑन फील्ड तुम्ही कार्यक्रमात तुमच्या कार्यक्रमातून तुम्ही सरकारी योजना सांगता, जे सरकारला सांगायचं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यापर्यंत आहे. अच्छा, आणि हे शाहिरीचा प्रभावच असा आहे की म्हणजे शाहिरीतून एक पराक्रम आणि श्रम या पोवाडा किंवा शाहिरांचा जो बेस पूर्ण आधारलेला आहे की पराक्रम आणि श्रम हे जे आहे याच्यावरच तो पूर्ण पोवाडा आधारलेला असतो. आणि आपल्याकडे आहे कोण, कृषी प्रधान देश आहे आपला, समोर बसणारा शेतकरी आहे की ज्याचं श्रमावर चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा इतिहास आहे तो पराक्रमाचा आहे. या दोन्हीची सांगड घालून आम्ही समाजापर्यंत पोहोचतो, त्यामुळे समाज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्वीकारतोय. हा माझा तरी अनुभव आहे. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. रवींद्र गोरेगावहून बोलतायत. रवींद्र बोला. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार. हा, फार चांगला विषय आहे, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. आणि माझं 2-3 गोष्टी विचारायच्या. पहिलं की शाहीर संमेलन असं कुठं भरतं का, त्यात महिलांचा सहभाग असतो. साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन, शाहीर संमेलन भरतो का, तिथं महिलांना प्रोत्साहनपर सहभाग करता येईल. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, शासनाकडून प्रोत्साहनपर महिला शाहिरांना असं काही एनकरेजमेंट असं मिळतं का. आणि तिसरं, आता पूर्वी हे शाहीर म्हणजे जेव्हा पोवाडे गायचे तेव्हा युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा लोकांच्या अंगात उत्साह यायचा आणि ते जोमाने युद्ध करायचे. त्याचा उपयोग आजकाल आपण शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुलांना चांगल्या गोष्टीबद्दल शाहिरी परंपरेतून जर काही प्रोग्राम केला तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो का. नक्कीच. अतिशय छान आणि समर्पक असे प्रश्न तुम्ही विचारले, धन्यवाद. पहिला प्रश्न, शाहिरी संमेलन असं किंवा मेळावा असं काही होतं का. होतात. कुठे होतात आणि मग त्याची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचेल. तर मी माझा अनुभव सांगेन की महिला लोककला संमेलन हे शासनाकडून तर अजून भरवण्यात आलेलं नाही. काही दिवसापूर्वी महिला बाल कल्याणाच्या वतीनं एक GR काढण्यात आलेला होता की महिला लोककला संमेलन भरवायचं, पण ते अजून तरी काही अंमलात आलेले नाही. परंतु विद्यापीठाचे डॉक्टर प्रकाशजी खांडगे यांच्या वतीनं नागपूर इथे एक महिला लोककला संमेलन झालं, एक इथं रवींद्र नाट्य मंदिर इथे एक झालं आणि महाडला एक महिला लोककला संमेलन झालं. मोठ्या प्रमाणावर नाही पण छोटस असं झालं. याच्यामध्ये सहभागी होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला. म्हणजे सकारात्मक अशी दृष्टी ठेवली तर भविष्यामध्ये जास्ती कार्यक्रम आम्हाला किंवा अनिताताईंचाही आमचा मानस आहे की शासनाने, राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने असं महिलांना स्फूर्ती देण्यासाठी अशा महिला संमेलनाचं नियोजन करावं. फक्त लोककलाकार नाही तर त्यामध्ये एक महिला शाहीर म्हणून वेगळ्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिला यामध्ये सहभागी होतील. आणि प्रत्येक म्हणजे कोणताही इतिहास बदलवायचा असेल तर त्याची सुरुवात स्त्रीपासून होते. काही प्रबोधन करायचं असेल तर ते स्त्री करू शकते. तर त्यामुळे स्त्री शक्तीला जर एकत्र करायचं असेल तर ते या शाहीर आणि ह्याच्यापेक्षा दुसरं आणखीन चांगलं माध्यम असू शकत नाही लोककलेत. आणि त्यातही विरस रस होतं ना, सगळं आमचं फेस टू फेस होतं. म्हणजे कसं, आता तुम्ही इथं टीव्हीवर बसून सांगताय, तुमची ऍड आली की लोक पळून जात आहेत, काहीतरी काम करतायत, पुन्हा कार्यक्रम बघायला येऊन बसतायत. पण ते ऍडव्हर्टाईज जी आहे ती आमच्या मार्फत लोकांच्या पर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचते. अच्छा. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जसं स्फुरण येण्यासाठी पोवाडे गायले जायचे, तर आजच्या शाळा कॉलेजच्या तरुणाईला
चांगल्या गोष्टी करण्यासाठी स्फूर्ती येण्यासाठी पोवाडे अशा पद्धतीने काही कधी काम झालेलं आहे का? नक्कीच आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. अच्छा, आमच्या त्याचा अनुभव जरा सांगली सांगा. जिल्ह्यामध्ये शांती निकेतनला कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्यासाठी हा अभ्यासक्रम राबवला जातो. शिवाय तिथ म्हणजे ललित कला आणि नाट्यशास्त्र असा विभाग आहे. त्यामध्ये इतर कलांच्या सोबतच शाहिरी प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात. वा. आपल्या सरकारमार्फत सुद्धा शाहिरी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थी विद्यार्थिनी हजर असतात. आणि अशी मला वाटतं जवळपास एक 7-8 प्रशिक्षण मी स्वतः तिथं लेक्चरर म्हणून गेलेली वा, आहे. किती छान. अजून विद्यापीठ आहेत आपल्या इथं मुंबईमध्ये आहे, आहेत. औरंगाबादला आहे, पण आमच्या कोल्हापूरलाही सांगली आहे. जिल्ह्यामध्ये जे आहे ना ते अगदी रेग्युलर म्हणजे जर कोणाला शाहिरी प्रशिक्षण घ्यायचं घ्यायचं असेल असेल तर तर विद्यापीठांमध्ये सुद्धा सुद्धा शिक्षण शिक्षण सोय दिलं उपलब्ध जातं. सोय हो, आहे. हो, हो, हो. नक्कीच. पण कार्यक्रमामध्ये अजून शाळेमध्ये जर आलं हा. शाळेमध्ये जर आलं तर नवीन पिढीला एक करिअर म्हणून त्याकडे पाहता येईल एवढंच नक्की. होईल. हा. ते शाळा म्हणजे कॉलेज करिअरपेक्षा पर्यंत पॅशन आहे, आतून कुठून तरी ती प्रेरणा आतून होते. कुठेतरी प्रेरणा मिळते. होते. नक्कीच. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. रवींद्र सावरकर बोलतायत अकोल्याहून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न आहे मॅडम, कल्पना ताईंना विचारायचं. हॅलो. हा, बोला, प्रश्न विचारा. तो शायरी आणि लावणी यापासून आजची पिढी खूप दूर चाललेली आहे, याबद्दल थोडी काही प्रकाश टाकायला हवा तुम्ही. ओके, धन्यवाद फोन केल्याबद्दल. शाहिरी आणि आपली लावणीपासनं थोडं आपण दूर चाललो असं त्यांना वाटतं. तुम्ही काय सांगाल कल्पना ताई? शाहिरी आणि लावणी हा आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे अगदी ठेवा आहे. उच्च दर्जाचा कला म्हटलं तर काय आपण त्याच्यात वावगं सांस्कृतिक ठरणार ठेवा नाही. आहे तो आपला. सांस्कृतिक ठेवा लावणी आणि शाहिरी. पण कसं महिला शाहीर म्हणून हे योगदान आमच्या महिला शाहिरांचं. तसंच दुसऱ्या बाजूला शृंगार रसाची लावणी, कारण आपण विठाबाईंच्या पासून आपण त्यांना अनुभवतोय. कारण त्यांचं नावही आम्ही घेणं आमच्या ओठी शोभत नाहीये. आपल्या सुलोचनाताई चव्हाण असतील, रोशन सातारकर असतील, यमुनाबाई वाईकर असतील, कितीतरी नावं आपण घ्यावीत की अशा महिलांचं योगदान या लावणी क्षेत्रामध्ये आहे. पण हा शाहिरी बाज वेगळा मी म्हणते, मला दुसरं याच्याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही. शाहिरी लोककलेचा बाज वेगळा, लावणीचा बाज वेगळा. लावणी ही शृंगार रसाची असते आणि शाहिरी पोवाडा हा वीर रसानं गायला जातो. लावणी ही मनोरंजनासाठी गायली जाते. शाहिरीमध्ये सुद्धा लावणी असते. जशी आता प्रबोधनाची लावणी अण्णाभाऊंची होती तशी शाहीर आत्माराम पाटलांची लावणी आहे. शिवाय शाहीर भाऊदास खरात म्हणून आहेत, त्यांच्या सुद्धा या म्हणजे लावण्या आहेत ज्या शेतीवर आधारित आहेत. अशा लावण्या आहेत. दोन्ही कला आपल्या आपल्या आत्माराम पाटलांनी जी लावणी लिहिली तो चाललेला हा भ्रष्टाचार याच्याविषयीची लावणी. एखादं त्याला भूतखाना म्हटला जातो. आपल्याकडे वेळेची कमी आहे आणि आपण या विषयावरती नक्कीच बोलू. पण उद्या आपण सखी सह्याद्रीमध्ये काय पाहणार ते आपण जाणून घेऊया. बुधवार दिनांक 19 जुलै 2017 दुपारी 1 वाजता सखी सह्याद्रीमध्ये रेरा एक दृष्टिक्षेप या विषयावरती चर्चा होणार आहे. सहभागी होणार आहे शिल्पा शिनगारे, ज्या सीए आहेत, अध्यक्ष आहेत कोऑपरेटिव्ह कमिटी महाराष्ट्राच्या, वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटमधल्या. आणि मंडळी, तुम्हाला आमचे कार्यक्रम असेच पाहायचे असतील तर यूट्यूब आहे, आमच्याशी बोलायचं असेल तर जीमेल आहे, फेसबुक आहे आणि ट्विटर सुद्धा आहे. आमचे आयडीज लिहून घ्या. फेसबुकसाठी आहे आमचं पेज www.facebook.com/sakhisayadri.dd. जीमेलवरती तुम्ही आम्हाला मेल करू शकता sakhisayadri@gmail.com वरती. यूट्यूबवरती आमचे व्हिडिओ पाहू शकता www.youtube.com/sakhisayadri आणि ट्विट करू शकता @dd सह्याद्रीवरती. आणि आपली चर्चा आहे लोककलेसाठी आपण बोलतोय आणि त्यातही शाहिरी परंपरा. आणि मला एक जाताना विचारायचं वाटेल की आजही अनेक कलाकार दयनीय अवस्थेत आहेत. आपले शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं देह निधन सुद्धा हृदयद्रावक पद्धत होती. तर त्याच्याविषयी काय सांगाल? आणि एक जाता जाता एक पोवाडा. तर मी याच्याविषयी सांगेन. त्या काळामध्ये अण्णाभाऊंची ही दयनीय अवस्था झाली. त्या काळातील लोकांनी ती अनुभवली असेल. पण आज अशी अवस्था कलाकारांची म्हणजे जेणेकरून होत नाही. कारण शासनाने आता शाहिरांच्यासाठी काय पॅकेजची सुविधा केलेली आहे. त्याच्यातून
त्यांना ते पॅकेज काही मिळतंच. मानधन मिळतं. हो आणि शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना छोटे छोटे प्रोग्रामही मिळत जातात. म्हणजे आता हा. परिस्थिती बदलत थोडीशी चाललेली चाललेली आहे. कार्यक्रमाची म्हणजे सांगता करायची राजाश्रय आहे आणि लोकाश्रय भरपूर आहे. भरपूर आहे. आहे आणि भरपूर परिस्थिती आहे. आणखीन सकारात्मक होईल. होईल. तुम्ही इथे इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. जाताना एक पोवाडा नक्कीच. हं. साध घाली आत्माराम ऐक जनार्दना, साध घाली आत्माराम ऐक जनार्दना, सावधान सावधान हिंदुस्तान झाला बुटखाना, सावधान हिंदुस्तान झाला बुटखाना.